नमस्कार रसिक हो, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. अभिव्यक्ती मनातील साहित्याची या अंतर्गत आम्ही स्त्रियांच्या आत्मकथनातील निवडक भागांचे अभिवाचन सादर करीत असतो. गतकाळातील स्त्रियांनी त्यांच्या जीवनात जे अनुभवले, जो संघर्ष दिला, त्यांच्या मनात एक व्यक्ती म्हणून जे संवेदना उमटले, त्याची प्रचिती यातून आपल्याला निश्चितपणे येते. पुढील पिढ्यांसमोर हा संघर्ष उभा राहिला पाहिजे, हा खरं तर या अभिवाचनाचा हेतू आहे. आज आपण ऐकणार आहात प्राध्यापक आशालता कांबळे यांच्या आमची आई या आत्मकथनातील निवडक अनुभव. आपल्या आईकडे केवळ वात्सल्य सिंधू आई या भावनिकतेने न पाहता एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्या पाहतात. तिच्यातील बलस्थानांचा मागोवा घेताना त्या म्हणतात, माझ्या आईने एक स्त्री म्हणून तिच्या वाट्याला आलेल्या भूमिका पार पाडल्याच, पण मी जेव्हा तिच्या जीवनाकडे अधिक बारकाईने पाहते, तेव्हा या साऱ्या भूमिकांच्या पलीकडेही तिच्या व्यक्तिमत्वात असलेली एक समर्थ व्यक्ती मला अधिक आकर्षित करत असते. आपल्या आईचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या आशालता कांबळे यातून आपल्याला दिसतात. आमची आई या आत्मकथनात आशालता कांबळे यांचे बालपण मालवणमधील कांदळगाव या छोट्याशा निसर्गरम्य गावी गेले होते हे आपल्याला दिसते. घरची परिस्थिती खूप प्रतिकूलच होती, पण आईच्या कणखर पाठिंब्यामुळे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी मुंबईसारख्या शहरात नोकरीसाठी वास्तव्य केले, मात्र खेड्यात आयुष्य घालवताना आईने खडतर प्रवासातून कशी पावलं उचलली होती हे त्या कधीच विसरत नाहीत. त्यांच्या लेखणीतून त्यांची आई समर्थपणे उभी राहिलेली आपल्याला दिसून येते. प्राध्यापक आशालता कांबळे यांनी त्यांच्या आमची आई हे आत्मकथनाचे लेखन तर केलेच, पण त्याबरोबरच बहिणाबाईची कविता, एक आकलन, यशोधरेची लेख, समर्थ स्त्रियांचा इतिहास या पुस्तकांचेही त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पुरस्कार, कोकण साहित्य परिषद पुरस्कार, वामनदादा कर्डक काव्य पुरस्कार या पुरस्कारांचे सन्मानही त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या आमची आई या आत्मकथनातील निवडक भागांचे अभिवाचन आपल्या समोर सादर करत आहेत प्राध्यापक वंदना सोनवले कांबळे. नमस्कार. अभिव्यक्ती अभिवाचनाची मनातल्या साहित्याची. मी प्राध्यापक वंदना सोनवले. स्त्री स्पंदने या पुस्तकातील प्राध्यापक आशालता कांबळे यांच्या आमची आई या आत्मकथनातील उताऱ्याचे अभिवाचन करत आहे. माझ्या आईने एक स्त्री म्हणून तिच्या वाट्याला आलेल्या अनेक भूमिका समर्थपणे पार पाडल्याच, पण मी जेव्हा तिच्या जीवनाकडे अधिक बारकाईने पाहते, तेव्हा या साऱ्या भूमिकांच्या पलीकडे तिच्या व्यक्तिमत्वात असलेली एक समर्थ व्यक्ती मला अधिक जाणवते. स्त्रीत्वाच्या पलीकडे जाऊन तिचे माणूसपण अधोरेखित करणारे असे अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर अगदी सहज सरकत असतात. एकदा आमच्या गावात एक मोठीच अप्रिय अशी घटना घडली होती. एक तरुण विधवा एका माणसाच्या मोहात अडकली आणि गर्भ आहे. गरीब बिचारी ती बाई एकुलत्या एका मुलीची आई होती. तिला स्वतःचे घरही नव्हते. गावातच कोणाच्या तरी घरात आश्रयाला होते.
दिवसा कोठे मिळेल तेथे काम करायचे आणि रात्री तेथेच आश्रयाला जायचे। ते हे असे जीवन जगत असतानाच तिच्या वाट्याला हे संकट आले। सर्व गावात तिची छितू झाली। जसजसे पोट दिसू लागले तसतसे सर्वजण तिला झिडकारू लागले। कोठे कामही मिळेनासे झाले। तिची उपासमार सुरू झाली। याच्या त्याच्या घरी जाऊन ती भाकर तुकड्यासाठी विनवणी करू लागली। एकदा ती रात्रीच्या वेळी आमच्या घरी आली। अपराध्यासारखी बसली, 4-5 वर्षांच्या लेकीला घेऊन। आमच्या घरी काही खूप अन्न शिजायचे असं नाही, पण तशीही आईने तिला बसवून घेतले। तिच्या तब्येतीची विचारपूस केली आणि घरी शिजलेल्या भाजी भाकरीतील भाकर तिच्या पुढ्यातही वाढली। तिच्या डोळ्यात अश्रू आले। आई तिच्यासमोर बसली आणि तिला म्हणाली, तुका काय खायसारा वाटता? तिला हे अपेक्षितच नव्हतं। लग्न झालेल्या गरोदर मुलीला आपली आई आपुलकीनं डोहाळे विचारते तशी माझी आई तिला विचारत होती। कामाच्या धबडक्यातूनही आईनं तिच्यासाठी भरपूर आळू बनवले। तिला बाधू नये म्हणून त्यात मसूर किंवा चणे असे काहीतरी घातले। हे अळू भरपूर तिला खायला घातले। त्यानंतर तिच्याशी हळूहळू ती बराच वेळ काहीतरी बोलत बसली। बहुतेक तिच्यावर हा प्रसंग आणणाऱ्या माणसाविषयी तिने आईला सांगितले असावे आणि त्याला या साऱ्याची जबाबदारी घ्यायला लावण्यासाठी काय करावे याबद्दल आईने तिला कानमंत्र दिला असावा। कारण या प्रसंगानंतर थोड्याच दिवसात गावात एक पंचायत बसली। त्यानंतर ती त्याच्या घरी राहू लागली। त्याच्याच घरी बाळंत सुद्धा झाली। ते मूल 4-5 दिवस जिवंत होते। त्यानंतर एक दिवस तिने त्या मुलाला पिशवीत भरून स्मशान घातले। तिच्या आधी तो स्मशानात पोहोचला होता। त्याने खड्डा खणला आणि तिने त्या मेलेल्या मुलाला त्या खड्ड्यात पुरवून टाकले। दोघेही मुक्त झाले मुलाच्या बंधनातून आणि एकमेकाच्या बंधनातून। वर्षभरातच दुसऱ्या गावाहून कोणीतरी ज्याची बायको मेलेली होती अशा माणसाने तिला लग्नासाठी मागणी घातली आणि ती त्याच्याशी लग्न करून जी गाव सोडून गेली ती गेलीच। साऱ्यांनी तिला अपमानित केले होते, दूषणे दिली होती। माझ्या आईच्या तोंडून मात्र तिच्यासाठी एकदाही कुस्तीत शब्द निघाला नाही। आज जेव्हा मी विचार करते तेव्हा आईच्या डोळ्यातली माणुसकी अधोरेखित करणारा हा प्रसंग मला सुद्धा माणूसपणाची शिकवण देत राहतो। आईच्या नजरेत कोणाबद्दल हीनतेची, अपमानाची भावना कधीच नसायची। तिचे स्वतःचे जीवन तसे सर्वसामान्य माणसांचे जीवन होते। तिचे विश्वही छोटेसेच होते, सगळेच परिस्थितीने गांजलेले। आई सुद्धा त्यांच्यातीलच, पण आत्यंतिक प्रामाणिकपणामुळे त्या गरिबीतही तिच्या वाट्याला बरेचदा सन्मानच आला। मात्र तिने कधी गर्व केला नाही, उलट ती आपल्या पद्धतीने इतरांनाही मार्गदर्शन करत आहे। त्या काळी लघु उद्योगासाठी सरकारकडून अल्पसे कर्ज खेड्यापाड्यातल्या मागासवर्गीय गरीब लोकांना मंजूर व्हायचे। आई बांबू कामाचा उद्योग होता आईचा बांबू कामाचा उद्योग होता। तिला बांबू घेण्यासाठी पैशाची गरज असायची। स्टेट बँकेकडून आईचा प्रस्ताव आल्यावर आईने त्यावेळी 1000 रुपयांचे कर्ज घेतले। या कर्जाचा चांगलाच उपयोग करून घेतला तिने। बांबूचे एक पूर्ण बेटच त्यातून खरेदी केले
आता ती निर्धास्त झाली होती. बांबूसाठी उभ्या गावात पायपीट करणे आता संपले होते. आईने त्या वर्षी खूप करंडे बनवले. आलेल्या पैशातून बँकेचे हप्ते नियमितपणे भरले. आईच्या प्रामाणिकपणामुळे बँकेचे लोक तिच्यावर खूपच खुश झाले आणि त्यानंतर एक कर्ज फिटले की आईला लगेच दुसरे कर्ज मिळू लागले. मग तिने आपल्या आजूबाजूच्या गरीब बायांना हा मार्ग सुचविला. त्यांना घेऊन ती बँकेत गेली. आईला पाहताच मॅनेजरने स्वतःच्या समोरच्या खुर्चीवर तिला बसण्यास सांगितले. खूप आस्थेने चौकशी केली. तिने शिफारस केली म्हणून मॅनेजरने त्या बायकांचेही कर्ज मंजूर केले. त्या खूपच खुश झाल्या. माझी आई म्हणजे त्या बँकेत खूप मान सन्मान असलेली असे त्यांना वाटत राहिले. बँकेत आपल्याला सन्मान मिळतो याचा अभिमान आईला होताच. जातीयता असलेल्या एका खेडेगावात तिच्यासारखा निरक्षर स्त्रीला मिळणारी अशी सन्मानाची वागणूक म्हणजे तिच्यासाठी खरेच खूप अप्रूप होते. आई राहायचीही तशी व्यवस्थित. आयदाने विकायला जातानाही स्वच्छ साडी नेसून तेल लावलेल्या केसांचा नीट अंबाडा बांधून घराबाहेर पडायची. तिच्याबरोबर कोठी जाताना मला समजत्या वयातही त्यामुळे अभिमानच वाटायचा. गावातही तिला सन्मान मिळायचा. त्यामागे तिचे स्वतःचे स्वच्छ राहणीमान हे होतेच. एक गरीब लाचार स्त्री अशी आपली ओळख तिने कधीच होऊ दिली नाही. खरं म्हणजे गरिबीने व्यक्तिमत्व पार झाकळून जाणे इतके दारिद्र्य आईच्या वाट्याला आलेले होते. पण आई त्या दारिद्र्याशी झगडत राहिली. आईने वडिलांच्या आणि दादाच्या मदतीने स्वतः बांधलेले आमचे छोटेसे घर म्हणजे कोकणातल्या भाषेत खोपाटच होते. आई दरवर्षी चुना लावून किंवा लाल चिकन मातीचा गिलावा लावून त्याच्या भिंती सुरक्षित ठेवायची. पण कुठून तरी वाळवी यायची. आई वाळवीचं वारूट पहारीनं नाही तर कुदळीनं तोडायची. खड्ड्यात हात घालून वाळवी मिश्रित माती बाहेर काढायची. थकून जायची अगदी या कामाने. सगळी माती काढल्यावर त्या खड्ड्यात मीठ भरायची. मुंग्यांची पावडरही टाकून घ्यायची. पुन्हा भिंत लिपणे, पुन्हा गिलावा करणे असा उद्योग मग सुरू व्हायचा. असाच दुसरा दरवर्षीचा उद्योग म्हणजे घराच्या छपरासाठी लवा कापणे. कोकणात गरिबांच्या झोपड्या नारळाच्या झापांनी नाही तर लव्याने शाकारतात. ज्यांना झाप घेणे परवडत नाही ते लोक लवाच वापरतात. हा लवा म्हणजे खाजणात उगवणारे एक प्रकारचे जाड गवत. खाजणात उतरून तो कापावा लागतो. वयाची 50 उलटल्यानंतर हे शारीरिक श्रम आईला जमायचे नाहीत. पण तरीही आपल्या मुलांच्या निवाऱ्यासाठी तीही जिद्दीने करायची. एकदा अशीच ताईला घेऊन ती खाजणात लवा कापायला उतरली. चिखलात जवळ गुडघ्यापर्यंत तिचे पाय बुडून गेले. अगदी रुतलेच म्हणायला हरकत नाही. कापलेला लवा खांद्यावर घेऊन आई ते चिखलातून बांधावर यायला बघते तर तिचा पाय चिखलातून बाहेर निघेना. आईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. त्या धारा दंडाने पुसतच ती ताईला म्हणाली, चेडू, या चिखलातून माका काढ गे बाय बाहेर. पुढच्या वर्षाक नको माका या चिखलात आणू. ताई त्यावेळी नुकतीच यशस्वी झालेली होती. बऱ्याच गोष्टी तिला समजत होत्या. तिनेही कितीतरी वर्षे आईबरोबर झेपत नसताना डोक्यावरून लव्याच्या पेंड्या वाहिल्या होत्या. यावेळच्या आईच्या चिखलात पाय रुतण्याच्या प्रसंगाने तिला खूपच काही शिकवले.
जबाबदारीच्या जाणीवेने नोकरी मिळते का याचा शोध घेऊ लागले. याच कालावधीत मालवणच्या अनुदानित मुलींच्या वसतिगृहात सुप्रिटेंडची गरज असल्याचे तिला समजले. ती अतिशय कमी पगाराची नोकरी होती, पण ताईने ती स्वीकारली. मिळालेल्या वर्षभराच्या पगारातून तिने आधी नळे म्हणजे एक प्रकारच्या मातीची कौले खरेदी केली. आईची लव्यापासूनची सुटका केली. आमच्या ते छोट्याशा झोपडीवर लवे चढले. आईला याचा खूप आनंद झाला. मी नोकरीला लागल्यावर कौलारू बांधण्यासाठी आईने खूप प्रयत्न केले. माझ्या नोकरीच्या पहिल्याच वर्षी दगडी चिरे आणवून घेतले, पण चिरेबंदी कौलारू घर काही माझ्याकडूनही बांधून झाले नाही. माझे भाचे कमवते झाल्यावर मात्र आईचे आणि वडिलांचे कौलारू चिरेबंदी घराचे स्वप्न एकदाचे पूर्ण झाले. धन्यवाद.